आपण पैसे कमवतो, पण त्याचं योग्य नियोजन करता येणं गरजेचं आहे. नाहीतर हाथ का मेल की तरह पैसा भी कब हाथ से निकल जाएगा समजणारच नाही बाबू मोशाय. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर पैशांचं व्यवस्थापन करताना 10 स्टेप्स नक्की लक्षात घ्या. पहिलं आहे बजेट बनवणं, म्हणजेच बजेटिंग. महिन्याचं उत्पन्न आणि खर्च याचं व्यवस्थित नियोजन करा. दुसरं आहे बचत, सेव्हिंग. अल्पकालीन आणि दीर्घकालीन या दोन्ही उद्दिष्टांसाठी पैसे साठवा. तिसरं आहे कर्ज व्यवस्थापन. कर्ज, क्रेडिट कार्ड बिल, व्याजदर हे सगळं समजून योग्य परतफेड करणंही तितकंच गरजेचं आहे. चौथं आहे बँक खातं आणि त्यावरचे व्यवहार, म्हणजेच चालू आणि बचत खातं, ऑनलाईन बँकिंग, युपीआय वापर या सगळ्यांवरती आपला योग्य नियंत्रण असणं गरजेचं आहे. पाचवं आहे गुंतवणूक, म्हणजेच इन्व्हेस्टिंग. आता म्युच्युअल फंड, शेअर बाजार, सोनं, एफडी असे अनेक प्रकार आहे ज्यावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सहावं आहे विमा, म्हणजेच इन्शुरन्स. आरोग्य, जीवन, वाहन सगळ्यांसाठी आर्थिक सुरक्षा घेणं गरजेचं आहे. सातवं असतं कर नियोजन, म्हणजेच उत्पन्न कर, वजावट म्हणजेच डिडक्शन आणि कर बचत योजना यावरती लक्ष केंद्रित करा. आठवं आहे क्रेडिट स्कोर आणि रिपोर्ट. खरं तर यावरूनच तुमची आर्थिक विश्वासार्हता समजत असते. नववं आहे ते म्हणजेच आपत्कालीन निधी, म्हणजेच इमर्जन्सी फंड. अनपेक्षित खर्चासाठी ठेवलेली बचत म्हणून याकडे पाहिलं जातं. 10वं आहे निवृत्ती नियोजन, रिटायरमेंट प्लॅनिंग. भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी गुंतवणूक आणि बचत योजना याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. या 10 स्टेप्स फॉलो केल्या आणि तुमचं वित्त नियोजन तुम्ही यानुसार केलं तर तुम्हाला कधीच पैशांची कमतरता भासणार नाही आणि कुठलीही परिस्थिती आली तर तुम्ही नक्कीच तोंड देऊ शकाल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.